नमस्कार. तर आज आम्ही आलो आहे थोडंसं बाहेर. तर इथे खूप छान असे कमळाची फुलं होती. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तलाव आहे आणि भरपूर अशी कमळाची फुलं आहेत. तर आज आम्ही व्हिजिट दिली बसवंत मधमाशी उद्यान. पिंपळगाव बसवंतला हनीबी पार्क आहे, तिथे आम्ही आलेलो आहेत. खूप सुंदर असं पार्क आहे. तुम्ही बघू शकता तिकडे सगळीकडे हनीबीज दिसत आहेत, म्हणजे त्यांनी स्टॅच्यू तयार केलेले आहेत. खूप छान असं बनवलेलं आहे, सुंदर आहे. तर याचे मी छोटे छोटे असे 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, कारण एकच व्हिडिओ हा खूप मोठा झाला असता, म्हणून मी छोटे छोटे त्याचे पार्ट तयार केलेले आहेत. तिथे बघू शकता कसे स्टॅच्यू लावलेले आहेत त्यांनी हनीबीजचे. खूप सुंदर असं गार्डन आहे बाहेर. खूप असं प्रसन्न वाटतं तिथे. वन डे ट्रिपसाठी खूप छान असं गार्डन आहे आणि तिथे ट्रिप देखील खूप येतात शाळेच्या मुलांच्या. तुम्ही जर इकडे नाशिकच्या जवळपास राहत असाल तर नक्कीच एकदा व्हिजिट द्या, किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेलं देखील असेल हनीबी पार्क. तुम्ही इथे बघू शकतात शाळेचे मुलं इथे आलेले आहेत, त्यांची ट्रिप शाळेवाल्यांनी आणलेली आहे. खूप छान असं पार्क आहे. मध्ये देखील छान डेकोरेट केलेलं आहे त्यांनी. हे एक गार्डन आहे आणि इथूनच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर त्यांचं मोठं एक गार्डन आहे. मोठ्या गार्डनमध्ये गार्डन आहेत मुलांसाठी. बरेच असे गेम आहेत. इथे ते आपल्याला एक्सप्लेन देखील करतात मधमाशींबद्दल. और जो बाकी के होते हैं 400 टू 5 सॉरी 4000 टू 5000 वो वर्कर भी होते हैं और 100 और 300 वो ड्रोन रहते हैं। पता है आपको जो वर्कर भी होती है उसके माथे के ऊपर हाइपोपैरेंजियल नाम की एक लाइट होती है, वहाँ से वो व्हाइट कलर का पदार्थ होता है वो आता है, उसे हम रॉयल जेली बोलते हैं। और पूरी लाइफ टाइम विंड वो स्टेज चल रही रहती है, तब उनका उनकी देखरेख कौन करेगी। और जो उसके बाल होते हैं उसके बॉडी के ऊपर वो पोलन भी मतलब पराग उसके बालों पर चिपक। लहान मुलांचा खूप गोंगाट होता, त्यामुळे मी इथला व्हॉल्यूम स्किप करून टाकला आहे, कारण तुम्हालाही क्लिअर दिसलं नसतं.